डेली लाईफ मध्ये खूप जास्त मेकअप नकोय पण छान दिसायचंय, तर चला सोबत तयार होऊया। सर्वात आधी टोनर, मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीनने स्किन प्रेप केली। ग्लोईंग फेस साठी टिंटेड मॉइश्चरायझर यूज करणार आहे। एकदम बटर सारखं अप्लाय होतंय। थोडंसं ब्लश लावते, थोडं नाही खूप सारं ब्लश लावते, कारण की मला ब्लश लावायला खूप आवडतं। थोडंसं कव्हरेज असलेल्या लूज पावडरने फेसवरचं ऑइल लॉक करणार। ब्रशला फेसवर घासायचं नाही, फक्त टॅप 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 करायचंय। लिपसाठी एक छानसा टिंटेड लिप बाम लावायचा आहे। या ठिकाणी माझं मेकअप झालेला आहे, पण मला शूट करायचं होतं म्हणून मी लिपस्टिक पण लावणार आहे। ब्राऊन लिप लायनरने मी लिप लाईन केली आणि मी ब्रशने आज फर्स्ट टाइम लिपस्टिक लावत होती। माझ्या लिपस्टिकची हालत खूप खराब होती म्हणून मी ब्रशने लिपस्टिक लावत होती, पण याने खूप सुंदर लागली हा लिपस्टिक। यार मुली हेअरस्टाईल कसे करतात ना, मला तेच कळत नाही। माझ्याकडनं ते केस सेटच होत नाही। अर्धा तास ते केस सेट करण्यामध्ये घालवा आणि परत 2 दिवसांनी हेअर वॉश करून घ्या, म्हणजे पूर्ण सेटिंग परत गायब। मला तर हेअर स्टायलिंग मधलं काही माहित नव्हतं, पण कस काय माहिती हेअर सेट कस काय झाले यामध्ये माझा काहीच हात नाही, ते ऑटोमॅटिकली सेट झालेले आहेत गाईज। पण बरं झालं लगेच सेट झाले आणि माझा फेस आता एकदम डल पण दिसत नाही आणि खूप हेवी मेकअप सुद्धा दिसत नाही। आता मी तयार आहे बाहेर कुठे पण जायला आणि शूट करायला। बाय बाय।